हाय हॅलो नमस्कार। तर आज करूया आपण मेदू वडे। त्याच्यासाठी मी ते उडदाची डाळ भिजत ठेवली होती। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता। मी थोडा वेळच इथे ठेवली होती, 1 तास 1.5 तास ठेवली होती। रात्रभर सुद्धा भिजवली तरी काय हरकत नाही। आणि मग ती मिक्सर मधून अशी छान वाटून घेतली होती। वाटताना अजिबात पाणी घातलं नव्हतं, म्हणजे खूप असं नाही पण एखादा चमचा पाणी घातलं होतं। त्याच्यानंतर ती डाळ अशी सगळी वाटलेली जी काही डाळ आहे ती डब्यामध्ये काढून घेऊन ती फेटली होती मस्तपैकी। अशी 1-5 मिनिटं सतत फेटत राहिले आणि मग जरा फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इथे मीठ घातलं होतं, म्हणजे चवीनुसार मीठ घातलं होतं। आणि परत ती छान अशी फेटून घेतली, सगळीकडे ते मीठ जे काही आहे ते लागू दिलं। अशा पद्धतीने छान फेटून घेतलं। जर तुम्हाला जास्त वेळ फेटायचं नसेल तर तुम्ही इथे सोडा वापरू शकता। मी याच्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नव्हता। डाळ अशी छान फेटून घेतली आणि मग आपलं पीठ तयार झालंय का नाही हे बघण्यासाठी काय करायचं माहितीये का तुम्हाला, तर एका वाटीमध्ये ना असं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना आपण जे काही पीठ फेटून घेतलंय हातावर त्याचा इथे की नाही असा एक गोळा सोडून बघायचा। गोळा सुटत नाही बरं का लवकर, पण जर असा प्रेस करून सोडून बघायचा आणि तो जर त्या पाण्यावर तरंगला तर आपलं पीठ तयार झाले। तर इथे आता वडे करताना माझी पहिल्यांदा मजा झाली होती। सुरुवातीला मी जेव्हा केले होते तेव्हा मला जमले नव्हते, पण आज मला वडे हातावर का असे ना इकडे घालायला जमले होते। त्याच्यासाठी जरासा हात पाण्यात बुडवून घेतला, मग पिठाचा गोळा घेतला, तो असा छान असा हातावर स्प्रेड केला आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या बोटाने त्याच्यावर मध्ये असं एक होल पाडून घेतलं जे आपलं मेदू वड्यासाठी असतं ते। आणि अशा पद्धतीने होल पाडून झाल्यानंतर हळूच हात असा तेलामध्ये सोडला, म्हणजे वडा सोडला, हात नाही सोडला। अशा पद्धतीने मी इथे वडे करून घेतले। तुम्ही वडे करण्यासाठी कुठली ट्रिक वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही असे प्लेन मेदू वडेच आवडतात तुम्हाला, की तुम्ही मसाला मेदू वडा प्रेफर करता की ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या कोथिंबीर वगैरे सगळं घातलेलं आहे, मिरची घातलेली आहे? तुम्हाला कसे आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असे खरपूस रंगावर असे छान असे दोन्ही बाजूने आलटून पलटून छानपैकी असे तळून घ्यायचे आणि छानपैकी असे चटणी आणि सांबाराबरोबर सर्व करायचे। असा आजचा माझा रविवारचा मेनू होता। तुमचा आजचा रविवारचा मेनू काय होता आणि तुम्ही मेदू वडे खाताना तुम्हाला नेमकं काय आठवतं किंवा कसे लागतात ते तुम्हाला आवडतात का? मला तर मेदू वडे आवडतात आणि बाकीच्यांना पण आवडतात, त्यामुळे मी आज असे वडे केले होते। मी सुरुवातीलाच सांगते किंवा असं सांगते की मी काही सुगरण नाही, पण मला जे काही पदार्थ जमतात ते मी माझ्या परीने इथे करते आणि ते तुमच्यासमोर इथे प्रेझेंट करते। तेवढाच माझ्या मनाला एक समाधान मिळतं की मी तुमच्यासमोर काहीतरी ते दाखवते। त्यामुळे असं एकदम असं नावं वगैरे ठेवू नका किंवा काही जमत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। निगेटिव्ह काही कमेंट करत जाऊ नका, जे काही सांगता ते पॉझिटिव्हमध्येच सांगा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल। अशा पद्धतीने वडे मी छान असे तळून घेतले होते आणि चटणी आणि सांबाराबरोबर ते इथे मी सर्व केले। अशा पद्धतीने मी केले होते वडे। तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका।